तुम्हाला पण काय कळणार म्हणा, माझी किंमत त्या सँडीला कळली होय का? आणि मी काय करू शकते हे मला चांगलं माहितीये. कळलं ग बाया, आम्हाला पण कळलं तू काय करू शकतेस, काय गोंधळ घालू शकतेस, सगळं कळलंय. गोंधळ मी नाही तुम्ही घातला. मी तर चालली होती माझी स्वप्न पूर्ण करायला. माझं एक स्वप्न पूर्ण होऊ देईल तर शपथ आहे. काय म्हणले तू? हं? काय बोलतीस तू? तुझी कुठली स्वप्न पूर्ण होऊ दिली नाहीत ग बाई. आम्ही घरच्यांचा विचार करायचा नाही, परक्या माणसात बरोबर घर सोडून निघून जायचं, ही स्वप्न आहेत का ग तुझी कार्टे? बघ जरा आईशीकडं काय अवस्था झाली आहे त्याची. बघ, आयुष्यभर लोकांची दुडी भांडी केली, घरकाम करून पैसे जमले, कशासाठी? आमच्यासाठी नाही ग बाय. नाही, तू चांगल्या घरात पडावी ना म्हणून करते ती सगळं. तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून करते. आम्हाला जे जगता आलं नाही ना, ते तुझा गाव ना, म्हणून आम्ही करतोय सगळं. काय करताय? हा, मला जे करायचं ते करू देताय? तुम्ही काहीतरी भलतच कराल, त्याचं मी काय करू? कमरत लात घालू ना तुझ्या. अहो नुसतं बोलताय काय? घाला तिच्या कमरेत लाट. ए तू गप्रे. बघितलं का कशी बोलते? बघितलं कशी बोलते? मस्ती नाही गेली अजून हिची. 10 मारावे आणि 1 मोजावे हिच्या. दुपारी जेवायच्या आधी 10 फटक्यान, रात्री झोपायच्या आधी 20 कानाखाली लागवायला पाहिजे होत्या हिच्या. आणि तुला घराबाहेर काढायला पाहिजे. थोबाड बंद करा आधी. ही वाटेल तशी वागणार ना आपल्या डोक्याला ताप देणार. कुठे कुठे पैसे? कुठे कुठे ठेवले पैसे? कुठे पर्स? हा ठीक आहे, ठीक आहे, पैसे नीट ठेवा आणि हिला घरात डांबून ठेवा. तू कोण मला सांगणार रे? ए, यापुढे जर घराच्या बाहेर पडलीस तर पुण्यांदा घरात पाऊल ठेवायचं नाही, सांगून ठेवतो. आणि तुझा मोबाईल कुठे आहे? मी नाही देणार. मोबाईल नाही. मोबाईल घ्या आधी. खबर बंद करा. तुला माहिती का मी तुला का मारतोय? नाही ना भाऊ, मगासपासून तेच विचारतोय तुम्हाला, तुम्ही सांगतच नाहीये. सांगतो ना, नीट सांगतो. त्या प्रतापला बदनाम करायचा एक चान्स मिळाला होता मला, तो तुझ्यामुळे गेलाय. पण तो प्रताप आता हिरो झालाय. माफ करा भाऊ, माफ करा. नाही 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 नाही, माफी नाही. आणि या चुकीला तर अजिबात नाही. शिक्षा तर तुला भोगावीच लागणार. घेऊन जा याला. काय ग, काय झालं? काही बोलायचं होतं का? बाई साहेब, अगं अगं अगं, काय करतेस तू हे? आयुष्यभर तुमचे पाय धरून ठेवले ना तरी पांग फिटणार नाहीत बघा. अगं असं काय बोलतेस? डोळे पुस बरं आधी. आधीच खूप उपकार आहेत तुमचे आमच्यावर, त्यात आणखीन एका उपकाराची भर पडली. छोट्या मालकाने सुमीला घरी आणून सोडलं. सुमीला आमच्या घराची आबरू घरी आणून सोडली, अगदी सुखरूप. कातड्याचे जोडे करून घातले ना तरी उपकार भेटायचे नाहीत तुमचे. अगं उपकार काय त्यात? नाही हो बाईसाहेब, उपकारच आहेत तुमचे. आमचा पिंट एवढा तमाशा करून गेला तरी कुणी काही बोललं नाही त्याला. त्याच्या वतीने मी माफी मागते तुमची. अगं अगं काय करतेस? आता झालं ना सगळं नीट? एक विनंती करायची होती, आम्हाला कामावर नका कमी करून नाही तर आमचं जीव. रडू नकोस, असं काही होणार नाही. आता झालं ना सगळं नीट? जा, नेहमीप्रमाणे कामाला लागा. चिंगे, तुझी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत तुला एक काम आहे. काय दादा? हिच्यावर लक्ष ठेवायचं.
काही झालं तरी ही एकटी घरातनं बाहेर पडता कामा नये. हिला एकटीला कुठेही जाऊ द्यायचं नाही. काय आलं का लक्षात? मी काय कैदी आहे? कैदी आहे का मी? सिमरन को 4 दीवारी में कैद कर सके ये जमाने में दम नहीं. ए शेण खाऊ, ही डायलॉग पाहिजे ना बाहेर जाऊन काढायची. त्या सँडी समोर ते वाजवतील टाळ्या, इथं फानकन कानाखाली मिळेल. कळलं का? हात तर लावून दाखव, लावून दाखव हात. नाही नाही तवा डोक्यात घातला ना तुझ्या तर अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवायची. हा बाहेर जाऊन असं मनभर माती खाऊन घरात येऊन तोंड वाजवायला लाज नाही वाटत तुला? मी माती खाल्ली? काय माती खाल्ली रे? हा माझे स्वप्न पूर्ण करायला गेले होते मी. हे असं पैसे चोरून त्या फालतू सँडी सोबत. काय पैसे पैसे करतो रे? हा काय पैसे पैसे करतो? पैशाची गरज होती म्हणून गेले होते पैसे घेऊन. तुमच्याकडे मागितले असते तर तुम्ही दिले नसते म्हणून घेतले होते पैसे. एकदा का मला काम मिळालं असतं ना तिथं तर तुमची एक एक पै तुम्हाला परत केली असती. लाखो कमवले असते, लाखो. लाखामध्ये एकावर किती शून्य असतात हे माहितीये का तुला? तुला माहितीये ना? मग तुलाच ठेवते मोजायला. झाला बास. शेवटचं सांगतो, घरातनं बाहेर पडायचं नाही काही झालं तरी. नाही तर गाठ माझ्याशी. मावशी, मावशी, आता कसला विचार करतेस तू? आली की सुमी घरी. आता सारखं सारखं तिचा विचार करून तू स्वतःला तरी त्रास नको करून घेऊ. कशी आहे सुमी? तिला काय धाड भरली? असं वागताना ना जर आपण विचार केला नाही पोरीनं. स्वतःच तर नाहीच केला, आमचा पण नाही केला. गावाला विषय मिळाला चगळायला आणखीन एक. सगळे प्रश्न विचारत राहते आम्हाला. काय उत्तर द्यायची का आम्ही? पोरीचं काय कमी केलं होतं? जेवढे झेपते, जेवढे जमेल तेवढे सगळे हट्ट पुरवते, लाड केले होते. कधी अक्कल येणार या कार्टीला? मावशी तू रडू नको ना ग. हे बघ तू ना लोकांचा काही विचार करू नको. लोक काय आज बोलतील उद्या इसरून पण जातील. आणि लोकांना काय देवाला पण नाव ठेवायला कमी करत नाही. आणि तुम्हीकडून जे काही झालं ते नकळत झालं असं समज की. हे बघ मावशे, सुमीने वाईट तर काही केलं नाही ना. फक्त मुंबईलाच तर जात होती. काहीच चुकली नाहीये ती. काहीच चूक घडली नाही तिच्या हातनं. आम्हाला न सांगता घरातले सगळे पैसे चोरून ती माणसाबरोबर गेली मुंबईला. काही चुकलं नाही तिचं. ए बाई थांब जरा. आता तू नको बाई अक्कल शिकू. अक्कल जग शिकवणारच आहे आम्हाला अक्कल आता. नुसतं माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय का जेवायला द्यायला सांगितलंय? बघतीये काय माझ्याकडं? भूक लागलीये, जेवायला वाढ. कशाला नाही म्हणतायत ना हे यांना अजून नाही कळणार. हरकत नाही, माझ्या स्वप्नांच्या आड येतात का? एकेकाला बघून घे. बघते काय? पाणी दे.
नाहीये का? तुझ्या रमाताईने नाही शिकवली का तुला? हो हो बरोबर आहे तुमचं. पण मग काही ठरलंय का? नाही नाही, सहजच विचारलं. हो, इथे सगळं व्यवस्थित आहे. हो, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मी सांगते प्रतापला तुम्हाला फोन करायला. ठीक आहे. काय आहे साहेब, काय झालं? रावसाहेबांची बोलत होतीस का? हो, तू ऐकलंच वाटतं आमचं बोलणं. अगं ऐकायला कशाला पाहिजे, सगळ्या बोलण्याची बॉटम लाईन दिसते चेहऱ्यावर. काय झालं? प्रताप सरलाच्या मुलीला शोधायला गेल्याचं रावसाहेबांना कळलंय. त्यांनी प्रतापला फोन करायला सांगितलं. आई रिलॅक्स. अगं दादा बोलेल त्यांच्याशी, आणि दादानी मदतच केली ना सरला मावशीची. ही मदत खूप वेगळी आहे तेजू. मुलगी हा खूप नाजूक विषय आहे अगं. अगं लग्न होईपर्यंत आई वडिलांच्या जीवाला घोर असतो नुसता. तुला नाही कळायचं. ए आई प्लीज, हे काय घोर वगैरे? आणि माझा काउंटडाऊन अजून सुरू आहे, संपलेलं नाहीये. बर रमा मॅम, आज मी सुट्टी घेतली तर चालेल ना? मला आज थोडं काम होतं. काय बघतो? त्या सँडीला बघितलं कुठं गावात? अरे तो काय सूर्य आहे का? हा? रोज उगवेल आणि सगळ्यांना दिसेल. आणि बाहेर एवढी वणवण करण्यापेक्षा शांतपणे गोडी गुलाबी तुझ्याच बहिणीला विचार ना, तिच्याकडे असेल त्याचा नंबर. त्यापेक्षा एक कोरी आयडिया देतो तुला. प्रताप दादाला विचार ना, त्यानेच आणलं ना शोधून. शोधाशोधीच्या बाबतीत प्रताप दादा हिट आहे. लाव कामाला. सायलेन्स. प्रताप दादाने शोधून आणलं का हा त्यांचाच प्लॅन होता हे आधी बघितलं पाहिजे विक्या. हे बघा, तुम्हाला विचारलंय तेवढं सांगा. उगा जीभ वळवळते म्हणून कशी वळवू नका, कळलं का? ए, आम्ही आलो का विचारायला? हा? तू आला ना विचारायला? मग विचारतोय ते सांग ना, नाहीतर शोधतो मी. जा ना मग शोध. बंट्या, तुला काय वाटतं रे हा शोधेल? हा? अरे युवा नेते आहेत ते. सगळी कामं याला त्याला विचारून करायची सवय आहे. काय माझी चूक झाली. 2 दगडांना विचारलं असतं ना तर बरं झालं असतं. ए, चिल. कुठे लग्नाला बिग्नाला नाही गेलेली ती. मुंबईला जायचं होतं, सिनेमात काम करायला हिरोईन व्हायचं होतं, म्हणून छोटे मालक आमच्या सुमीला शोधून आणावं. आयुष्यभर चाकरी करते मी. छोट्या मालकाने सुमीला घरी आणून सोडलं. सुमीला आमच्या घराची आबरू घरी आणून सोडली, अगदी सुखरूप. कातड्याचे जोडे करून घातले ना तरी उपकार भेटायचे नाही तुमचे. रमे, अगं कधीची आवाज येते, लक्ष कुठे तुझं? अगं कुठे काय? काहीच नाही. बरं ऐक, मामीला कुठे पाहिलंस का ग? अगं ती मागच्या बाजूला डाळी वाळवायला गेली, अजून आली नाही. बर ठीक आहे. रमे, अगं मग ना मी सुमी बद्दल विचारलं ग मावशीला. तिला राग आलाय वाटतं माझा. अगं राग नसेल आला बघ, पण ती आई आहे ना तिची, म्हटलं जरा वाईट वाटलं असेल तिला. अगं पण मी काळजीने चौकशी केली तिची, बाकी काय नाही. तिला वाटलं असेल मी मुद्दाम. अगं नाही, असं काही नाही. आता तू बोलली म्हणून तिला वाईट वाटलं, तसं तुला बी वाईट वाटतंय का? तू नको हा काळजी करू, मी बोलीन तिच्याशी. अगं चिंगे, काय नुसतं पाणी पितीये? घशाला कोरड पडली का ग? हा पडली असेल ग, लय ऊन आहे ना बाहेर, पडली असेल. मी काय म्हणते, आपण उसाचा रस प्यायला जाऊ. चल. नको का? अगं चांगला मिळतो इथं बाहेर. चल चल आपण जाऊन येऊ ना. चल. अगं पण पिंट्या दादाला सांगितलंय ना घराबाहेर जायचं नाही म्हणून. अगं ते मला सांगितलंय,
बरं ठीक आहे, बरं मी नाही येत, तू तरी जाऊन ये. जा जाऊन ये. नको नको, तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय ना पिंट्या दादाला. अगं तू त्याचं कुठं ऐकतेय? आणि मी थोडी परत पैसे चोरून पळणार आहे. अगं पण ताई, मी कशी अशी बाहेर जाऊ? अगं चिंगे, काय विचार करते तू एवढा? हा इकडे बघ, हे मी तुझी मोठी बहीण आहे की नाही, आहे की नाही? मग तू त्या पिंट्याचं नको ऐकू. मी काय म्हणते, तू तरी उसाचा रस पिऊन ये. हवं तर मी हे दादाला सांगणार नाही. हा हे आपल्या दोघींमध्ये ठेवू, चालेल? मग तर चालेल ना? अगं अशी किती वेळा माझ्यावर पहारा ठेवशील ग बाई? जा जाऊन या, उसाचा रस पिऊन ये. अगं जा ना. अगं आता जाते का मी जाऊ? मीच जा. पाणी घे आधी. तू पण ना, कशाला एवढ्या उन्हाची बाहेर थांबते? त्रास होतो ना तुला? आता जो मानसिक त्रास होतो ना रमा, त्याच्या पुढे हा त्रास काय आहे का? इतका वेळा सांगितलं तरी तोच विचार करतेस. काय चुकलं? कुठं चुकलं असेल ग? अगं परिस्थिती नसताना तुझ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या तिच्या आम्ही, तरी तोंड काळ केलं कार्टीनं. आई बाप रात्रंदिवस राबतायत, काय आहे का तिला त्याचं? लग्नाला आली घोडी तरी घरात आयतं बसून खायला घालतोय तिला. एवढी पण अक्कल नको का ग तिला? अगं मामी, आता झाला ना तो विषय. पुन्हा पुन्हा सारखं डोक्यात तोच विषय काढून तुलाच त्रास होईल बघ. अगं पण विषय डोक्यातनं जातच नाही ना ग बाई माझ्या. रमा, एवढं सगळं झालं पण रोग काही तिची कमी झालेली नाहीये. तिच्या वयाच्या पुरी बघ आणि हे पात्र बघ. विरोबानी काय नशिबात बांधलंय आमच्या. आम्ही कुठं चुकलो असो ना तेच कळत नाही ग आम्हाला. काय चुकलंय, कसं चुकलंय? कधी कधी नाही अगं पोरांना ओळखता येत आई बापांना. अगं मामी, असं काय म्हणतेस तू? आई बाबा कधीच चुकत नसतात बघ. ते नेहमी आपल्या पोरांच्या भल्याचाच विचार करतात. आणि तुमचं बी काही बी चुकलं नाही. आणि आता झालं ते झालं, ते काय पुसता येणार आहे का? अगं पण असं कानाडोळा करून चालणार आहे का? तसं केलं ना पुन्हा ती तसंच वागेल. 2-3 दिवस जाऊ देत बघ. आता ती पण कावलेली आहे. आता आपण तिला काय बी सांगायला गेलो ना, अगदी तिच्या भल्याचं सांगितलं तरी ती ऐकून घ्यायची नाही. थोडा वेळ जाऊ देत, मग समजावू आपण तिला. हवं तर मी समजावीन बर का तिला. तू नको काळजी करू. रमा, तुझ्यातली एवढी जरी अक्कल तिच्यात आली असती ना, तरी आजचा दिवस दिसला नसता बघ आपल्याला. होईल ग मामी सगळं ठीक. तू नको काळजी करू. आणि इरोबा आहेच की. तू जात लावर, मी बघते इथलं. छोटे मालक. हा. काय झालं? काही बोलायचंय का? आमच्या सिमरनला तुम्ही परत घेऊन आलात, त्याबद्दल थँक्यू. हो, त्यात काय अशा वेळी मीच काय कोणी मदत केली असती. पण आमच्या अडचणीच्या वेळेला तर तुम्हीच देवासारखे धावून येता दर येळी.
त्या समजासाठी थँक्यू.